जोडल्या जात आहे काळीज सांभाळून जा बेगीन कागद लिहा। एका क्षणामध्ये पोरगी परख्याची होती बघा किती अवघड आहे आपलं जीवन महिला म्हणून। आईपेक्षा ले बापाची खूप लाडकी असते म्हणून म्हणायचं बाप काय म्हणत आहे माझं हृदयामधलं काळीज चांगलं सोडून धनाची पेटी महिला मंडळ तुमच्या सारखीच बाई आहे लेकीची आई आहे ज्याने लेकीचं लग्न करून दिलंय त्यांना विचारा दुःख काय असतं काळीज काय असतं। लेक म्हणजे काळजाचा घड आणि तो तोडून तुमच्या हवाली करायचा त्याच्यासारखा दान सूर कुणी नाही। त्या लेकी पुढे जगातलं सर्व संपत्ती झिरो आहे म्हणून मला म्हणायचं बघा ला 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 लेकीची आई म्हणत आहे नवरीबाईची मम्मी आल्यात का मम्मी आल्यात नवरीबाईच्या मम्मी आल्यात का कार्यक्रम सुरू करायला केली सगळ्यांनी घाई कार्यक्रम सुरू करायला केली सगळ्यांनी घाई पण अजून सुद्धा दोघी नीलीचं बक्षीस आलं नाही। आलंय का सांगा खरं महिला मंडळ दिलंय का ₹1 दोघीनं द्या त्या आहेत कुठं कशा आहेत चांगल्यात का बऱ्यात का मी बघितलं बी नाही दोघी बी इनीला माझी विनंती आहे आणि दोन्ही साहेबांची विनंती आहे यही दोघं इथे बसलेत आणि जिथे बी असतील दोन्ही इनी त्यांनी समोर यायचं असं साहेबांचं मत आहे। गाणं तुमच्यासाठी आहे लेकीच्या आईसाठी नवरीबाईची आई म्हणत आहे आल्या आल्या कुठे आल्या दोघी बी यायचं दोघीने बी यायचे दोघीने बी ज्यांनी या दोन्ही परिवाराने सोबत राहायचा विचार केला या दोन्ही परिवाराने विश्वास वाढवला आणि असा शेवटपर्यंत नेण्याचा जिम्मा उचललाय त्या म्हणजे साक्षात स्त्री म्हणजे आदिमाया शक्तीचं रूप आहे महिला मंडळ आहे का नाही आणि स्त्रीचा सन्मान हा झालाच पाहिजे म्हणून रत्नासारखी जतना केली रत्नासारखी जतना केली लेकाची आई आणि लेकीची आई जोरदार टाळ्या महिला मंडळ त्या दोघींसाठी मनापासून जोरदार टाळ्या रसिक बांधव लेख कुणाचे आणि लोक इथून सुरुवात आली तेव्हा तिथं सुरुवात झाली आहे का नाही मन जुळले विचार जुळले आणि ह्या सर्व परिवाराला जवळ आणणाऱ्या नालकर वहिनी कुठे वहिनीच आहे वहिनी या 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 इकडे या अशी माणसं समाजामध्ये कमीत बर का नाते जुळवून देणारे तोडणारे लय भरपूर आहेत जुळवणारे कमी आहेत आणि अशा माणसाची गरज आता मला वाटतं समाजाला जास्त आहे जास्त बिघडवणारे भरपूर आहेत चांगलं करणारे कमी आहेत म्हणून लेकीची आई मनाच्या व्यथा या ठिकाणी मांडत आहे नालकर वहिनी या
रत्नसारखी जाताना केली मी रत्नसारखी जाताना केली ताई अहो चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी रत्नसारखी जतन केली मी रत्नसारखी जतन केली लहानची मोठी करायची आणि यांच्या हवाली करायची म्हणून ती आई म्हणत आहे अहो चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी लेकीचं लग्न आहे लेकीची आई भरल्या डोळ्याने लेकीला पाहत आहे म्हणून नवरी मुलगी म्हणते माझी आई रडते माझी आई रडते पदराला धरून माझी आई रडते पदराला धरून माझी ती आई रडते पदराला धरून आणि म्हणत आहे महिला बघा माझी हरण चालली हरण चालली घरात सोडून चिमणी माझी ओढून गेली चिमणी माझी ओढून गेली लग्नाच्या पहिल्या दिवशी आई म्हणते आई हळद लागली फुलली मेली पाणी फुगडी नथनी रिंदी हळद लागली फुलली मेली पाणी फुगडी नथनी रिंदी हो जावरी नवी नवरी हो
विवाह एका क्षणामध्ये पोरगी परख्याची होती बघा किती अवघड आहे आपलं जीवन महिला मंडळ म्हणून जीवना पोरीला माझे जावई बुवा 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 ओहो माझा बाप रडतो मंडप धरून आईपेक्षा ले बापाची खूप लाडकी असते म्हणून म्हणायचं बाप काय म्हणत आहे माझं हृदयामधलं काळी चाललं सोडून हृदयामधलं काळी चाललं सोडून रडतो चोरावानी अश्रू ढाळीतो मोरावा रडतो चोरावानी अश्रू ढाळीतो मोरावानी बाप रडतो अश्रू ढाळीतो मोरावानी बाप रडतो चोरावानी अश्रू ढाळीतो मोरावानी माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून
ज्याची होती साहेब त्याला चालेली आम्ही लावलेली माया आज वाया लागे लावलेली माया आज वाया लागे अहो चिमणी मा